ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज बेळंकी। आम्ही विद्यार्थ्यांना गुण बघून प्रवेश देत नाही, तर प्रवेश देऊन गुणवंत विद्यार्थी घडवतो। आमची वैशिष्ट्ये: तज्ञ व अनुभवी शिक्षक, दर्जेदार शिक्षण, भरपूर सराव, सर्वांना परवडणारी माफक शैक्षणिक फी, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, 10वी व 12वीच्या उज्ज्वल निकालाची यशस्वी परंपरा, इंग्लिश मीडियमच्या ज्युनियर सिनियर केजी सह 10वी पर्यंतचे प्रवेश सुरू, तर इयत्ता 11वी आर्ट्स व कॉमर्सचे प्रवेश सुरू। आजच आपला प्रवेश निश्चित करा। विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज बेळंकी, तालुका मिरज, जिल्हा सांगली। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। पालकमंत्र्यांच्या मुलाने स्वीकारले आई वडिलांचे छत्र, हरपलेल्या बालकांचे पालकत्व। मिरजेतील नदीवेस परिसरात कार्तिकी संतोष म्हैसाळे वय 10 व राज संतोष म्हैसाळे वय 7 या दोन्ही मुलांचे अगदी लहान वयातच आई वडिलांचे छत्र, हरपलेल्या बालकांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या पुढील सर्व शिक्षणाची तसेच म्हैसाळे कुटुंबियांच्या चरितार्थाची सोय करण्याची जबाबदारी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचे सुपुत्र व भाजपचे युवा नेते माननीय सुशांतदादा खाडे यांनी घेत या कुटुंबाला फार मोठा आधार दिला आहे। सुशांतदादा खाडे यांच्या या आदर्शवत कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। मिरजेतील आप्पासाहेब बाबू म्हैसाळे व त्यांच्या पत्नी सौ सखुबाई आप्पासाहेब म्हैसाळे हे वृद्ध दाम्पत्य अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत। आप्पासाहेब यांचा एकुलता एक मुलगा संतोष यास काही महिन्यांपूर्वी कॅन्सर झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र आजारास आणि आर्थिक विवंचनेस कंटाळून संतोष यांनी 10 दिवसांपूर्वी राहते घरी आत्महत्या केली। त्यामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। विशेष म्हणजे 4-5 वर्षांपूर्वी संतोष याच्या पत्नीस देखील कॅन्सर झाला होता व तिच्या उपचारांसाठी म्हैसाळे कुटुंबियांनी घरदार व होते नव्हते ते सर्व विकून जवळपास 20 लाख रुपये खर्च केले होते। मात्र उपचार सुरू असताना संतोष यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला। संतोष यास कार्तिकी वय 10 व राज वय 7 अशी 2 लहान मुले आहेत। कार्तिकी इयत्ता 5वी तर राज इयत्ता 2री मध्ये शिकत आहे। संतोषचे वृद्ध माता पिता भाजीपाला, मटकीचे मोड वगैरे बाजारात विकून कसा तरी उदरनिर्वाह करून या लहान मुलांचे पोट भरत होते। नातवांच्या शिक्षणाचा भार देखील त्यांना झेपत नव्हता। सुशांतदादा खाडे यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी म्हैसाळे यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला। त्यांची आस्थेने विचारपूस केली आणि दोन्ही नातवंडांची माहिती घेतली। तसेच म्हैसाळे कुटुंबियांच्या चरितार्थाचे देखील आपण सोय करू असे सांगितले। या आजी आजोबांना शासकीय सेवेतून पेन्शन मिळेल व घरकुल योजनेतून घर मिळेल यासाठी नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्याशी बोलून तातडीने कार्यवाही करू असे सुशांतदादा यांनी आप्पासाहेब म्हैसाळे यांना सांगितले। यावेळी सुशांतदादा खाडे यांच्यासोबत विक्रम पाटील, अमित कांबळे, जयगोंडा कोरे, उमेश हारगे, चैतन भोकरे, मकरंद सिंग राजपूत, सुजित पाटील त्यासोबतच शेजारील नागरिक उपस्थित होते।